नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मेथ्यांची भाजी। तुम्ही मेथ्या कधी खाल्ल्या आहेत का? नुसत्या अशा त्या चवीला फार कडवट असतात। तर हे मेथ्या आपल्याला अजिबात खाव्याशा वाटत नाही। मग त्याच मेथ्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत। याला मोड आले की ते अजिबातच कडवट लागत नाही। तुम्ही पाहू शकता। आज आपण आता हीच भाजी बनवून घेऊया। चला तर मग त्यासाठी काय काय घेतलंय ते पाहूया। त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत या मेथ्या। मेथ्या ह्या अगदी आपल्याला मटकीसारख्या दिसतील, म्हणजे कच्चे मठ जसे दिसतात ना तशाच ह्या मेथ्या दिसतात। तर या मेथ्या आपण अगोदर निवडून त्याला धुवून घ्यायचे। 1 ते 2 पाण्याने याला स्वच्छ धुवायचे आणि त्याचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे 2दा धुवून। तुम्ही पाहू शकता आता याला आपण 2दा धुवून याचं पाणी काढून घेतलंय। आता तिसऱ्यांदा आपण यामध्ये परत पाणी घालून घेणार आहोत। व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे जास्त। मेथ्यांमध्ये भरपूर पाणी ठेवल्यामुळं ते व्यवस्थित भिजतात। हे एकसारखं करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचे। झाकण ठेवल्यानंतर त्या 7 ते 8 तास व्यवस्थित भिजू द्यायचे आहेत आणि 7 ते 8 तासानंतर मग आपण हे काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला 7 ते 8 तास होऊन गेलेत। या मेथ्यांचं आता आपण पाणी काढून घेऊया। याचं पूर्णतः पाणी काढून घ्यायचं आहे। अगदी थोडंही पाणी यामध्ये ठेवायचं नाही आहे, म्हणजे मग मेथ्यांना मोड व्यवस्थित येतात। आता हे झाकून पुन्हा आपण ठेवून देणार आहोत। याचं झाकण परत काढायचं नाही आहे। एकदा ठेवलं की पुन्हा दुसऱ्या दिवशीच काढायचे 7 ते 8 तासानंतरच। तुम्ही पाहू शकता आपल्या मेथ्यांना मोड किती सुंदर आलेले आहेत। अगदी मोठे मोठे जसे मटकीला मोड येतात तसे हे मोड आलेले आहेत। आहे की नाही? दुसरी मटकीच दिसत आहे। तर चला तर आता मग याची आपण आता भाजी बनवून घेऊया। त्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। हे मोड आलेले मेथ्या आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया अगोदर आणि हे धुतल्यानंतर आपण याचं पाणी काढून घेऊया। त्यात घालण्यासाठी आता आपण घेऊया 1 कांदा घ्यायचा आहे, त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि कढीपत्त्याचे 10-15 पाने घ्यायची। आता हे आपण टोमॅटो आणि कांदा कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, लसणाच्या बारीक पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत तेल। तेल तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता। तुम्ही जर जास्त तेल खात नसाल तर थोडे कमी घाला। मी 3 ते 4 पळ्या तेल घालून घेणार आहे, कारण आपल्याला ही भाजी तेलावरच शिजवायची आहे। जास्त याला पाणी आपल्याला वापर कमी करायचा आहे त्या पाण्याचा, त्यामुळं 4 पळ्या तेल मी घालत आहे। तुम्ही पाहू शकता आपलं तेल हे तापलेलं आहे। त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबीसर रंगावर आपल्याला। त्यासाठी याला आपण एकसारखं हलवून घ्यायचं आहे, त्याला जळू द्यायचं नाही आहे। त्यामध्येच आपण घालून घेऊया कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्यामुळे आपल्याला कांद्याला जर उग्र वास असेल तर तो वास कमी होऊन जातो। आता कढीपत्ताही त्यामध्ये व्यवस्थित तडतडला गेला आहे आणि कांदाही आपला आता लाल होण्यास मदत झाली आहे। तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा बऱ्यापैकी लाल होत आला आहे। आता त्यामध्ये घालून घेऊया आपण टोमॅटो। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला चांगला त्यामध्ये विरघळण्यासाठी आपण त्यामध्ये घालून घेऊया मीठ। 1 चमचा आपण मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर मग भाजीमध्ये आपल्याला परत आवश्यक असेल तेवढं आपण घालून घ्यायचं आहे। टोमॅटो आपलं चांगलं परतलं की हे सर्व आपल्याला बाजूला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या तडतडण्यासाठी
टाकून द्यायचे. लसूण आपला लाल झाला की मग आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे. आता आपला लसूण हा लाल झाला आहे. त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपण घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर मोड आलेले मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित परतवायचे आता याला. आता यामध्ये आपण आता आणखी थोडंसं मीठ घालून घेऊया. आता परत हे व्यवस्थित परतून घ्यायचे. हे असं एकदम छान असं वास सुटेपर्यंत छान त्याचा परतवत राहायचं आहे. आणि चांगलं परतलं गेलं की मग नंतर याचा छान वास सुटायला लागतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तिखट. आता यामध्ये घालून घेऊया आपण 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला जेवढे तिखट हवे असेल तेवढे तुम्ही घालू शकता. मला शक्यतो तिखटच लागते त्यामुळे मी 1.5 ते 2 चमचे घातले. आणि त्यानंतर घालायचा आहे आपल्याला मॅगी मसाला. मॅगी मसाला जास्त नाही, अर्धा चमचाच घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मॅगी मसाल्याने याला एकदम सुंदर टेस्ट येते. आता हे याला थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं. जास्तही पाणी घालायचं नाही, अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला, कारण हे जास्तीत जास्त आपल्याला तेलावरच शिजवायचं आहे आणि वाफेवरच शिजवायचं आहे. त्यामुळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला आपण बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण बारीक करून घेऊया अगोदर. आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचे ताटावर, म्हणजे ताटावर जे पाणी असतं मग ते खालचं आपल्या मेथ्या जळत नाही. आणि पुन्हा एकदा आपण उघडून याला व्यवस्थित परतून घ्यायचे. याला ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा परतवण्याची सारखी मधून झाकण काढून परतून घेत राहायचे, कारण खाली लागलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे सारखं परतावं लागतं. तुम्ही पाहू शकता आपण परत एकदा याचं झाकण काढून परतवलंय. ताटाला जे आपल्याला वाफ बसते, ताटाचे जे वाफ बसले त्याचं पाणी तयार होतं आणि या मेथ्यांमध्ये थेंबे थेंबे पडत राहतं. त्यामुळे या मेथ्या त्या पाण्यावरच थेंबे पाण्यावरच वाफेवर शिजत राहतात. आणि या मोड आलेल्या मेथ्यांमुळं आपल्याला बिलकुल असं मोड आल्यामुळं बिलकुल कडू लागत नाहीत. नाहीतर अशा मेथ्या फार कडू लागतात, त्याची चव खूपच कडवट असते. आता हे पुन्हा आपण परतून घेतलं आहे आणि यामध्ये आता घालायची आपल्याला कोथिंबीर आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे परतवल्यानंतर आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित प्रकारे शिजली का नाही ती पाहायची. तुम्ही पाहू शकता याला कलर आणि सुंदर आलेला आहे. आता हाताच्या मदतीने आपण दाबून पाहूया ही भाजी शिजली की नाही. मोड आल्यामुळे ही भाजी लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15-20 मिनटामध्येच ही भाजी होऊन जाते. तर तयार आहे आपली मोड आलेली मेथ्यांची भाजी. मग आहे की नाही मेथ्यांची मोड आलेल्या मेथ्यांची भाजी बनवायला? सोपी आहे की नाही रेसिपी? चला बरं मग घ्या बरं बनवायला. शुगरच्या पेशंटला ही मेथ्यांची मोड आलेली मेथ्या तर खूपच पौष्टिक असतात. याने शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यासाठी ही भाजी नित्यनेमाने खाल्ली गेलीच पाहिजे.
तर मग मोड आलेले मेथ्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. तर तयार आहे आपली मोड आलेली मेथ्यांची भाजी.